एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। चुनाभट्टी येथे 2 वर्षापूर्वी दरड कोसळून बेघर झालेल्या कुटुंबाचा आपल्या हक्काच्या घरासाठी दिनांक 14 मार्च 2024 पासून आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषणकर्त्या साधना विरकर आणि परिवार चुनाभट्टी नागोबा मंदिर समोर मुंबई येथे दिनांक 6/7/2022 रोजी दरड कोसळून साधना विरकर नामक एका गरीब व असहाय्य महिलेचे घर बेचिराख झाले असून सदर घटनेत 3 व्यक्तींना मोठी दुखापत झाली। संबंधित चुनाभट्टी पोलीस ठाणे यांनी सदरबाबत पंचनामा सुद्धा केला। त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी, विद्यमान आमदार श्री मंगेश कुंडाळकर, शिवसेना शिंदे गट यांनी सदर कुटुंबाचे पुनर्वसन करून देण्याचे जाहीर आश्वासन दिले, परंतु पूर्ण केले नाही। त्यानंतर महानगरपालिका एल विभाग कार्यालयाने त्या कुटुंबाला महानगरपालिकेचे एक पडीक शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केले। वर्षभर त्या पडीक शाळेमध्ये राहिल्यानंतर त्या कुटुंबाला दुसऱ्या महानगरपालिकेच्या नेहरू नगर शाळेमध्ये स्थलांतरित केले। सदरचे कुटुंब हे सन 2000च्या पूर्वीचे असून शासनाच्या कायद्यानुसार ते घर पुनर्वसनासाठी संरक्षित असताना शासन व लोकप्रतिनिधी त्या कुटुंबाचे पुनर्वसन करत नाही। शोकांतिका आहे। असाच एक प्रकार 7 महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्यात इर्शालवाडी या ठिकाणी घडला होता। सदर ठिकाणी दरड कोसळून बेचिराख झालेल्या घरांचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ पुनर्वसन केले आणि अशा दरड कोसळून बेघर झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे परिपत्रक सुद्धा काढले, परंतु शासन मात्र त्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही। इर्सालवाडीमधील घटनेला वेगळा कायदा आणि घटनेला वेगळा कायदा असे का? राईट टू शेल्टर या संघटनेने या संदर्भात सर्व संबंधित प्राधिकरण, स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक आमदार व वॉर्ड ऑफिसर एल विभाग यांच्याशी पुनर्वसनासंदर्भात चर्चा केली, परंतु कुठलाच सकारात्मक निर्णय झाला नाही। एकीकडे मुंबईमध्ये शासनाकडे हजारोंच्या संख्येने असलेल्या PAPच्या घरात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून शासन या संदर्भात डोळेझाकपणा करते आणि दुसरीकडे एका कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवलं जाते। एबीपी न्यूज संपादक दशरथ चव्हाण सह विष्णू वरे, नवी मुंबई। पहाड़ गिरी थी 6 जुलाई 2023 में 6 जुलाई 2022 में जब से हम लोग को आमदार साहब ने BMC ने एक मराठी स्कूल है हमारे कुर्ला में, स्वदेशी मिल के बाजू में, तो स्कूल 4-5 साल से तो बंद ही है। तो उस स्कूल में हम लोग को रखे थे। बाद में वो स्कूल का डेमोलेशन करने का था, इसके लिए वहाँ से हमको 25 अगस्त को निकाले और शिव सृष्टि नेहरू नगर स्कूल में रखे। बाद में वहाँ भी हम लोग 7 महीना से रह रहे थे। आमदार साहब हम लोग को बोले थे कि अपना पुनर्वसन करेंगे या वहाँ का मलबा हटा के सेफ्टी वॉल डाल के अपने को बंधवा देंगे, लेकिन ऐसा कुछ भी नहीं हुआ। हम लोग 20 साल तक 20 महीने तक ऐसा ही घूमते रहे, ये स्कूल में वो स्कूल में। और जब अभी इलेक्शन आ गया तो इलेक्शन के टाइम 11 मार्च को हम लोग को सामान सहित हम लोग को सीधा रास्ते पे ही निकाल दिए वो लोग। BMC के आयुक्त आए थे धनाजी अर्लेकर, उन्होंने हम लोग को वहाँ से निकाल दिया। बाद में हम लोग आमदार के ऑफिस के बाहर जाके बैठे। अभी हमारा काम नहीं होएगा तो मेरा अगला कदम यही होएगा कि जब तक मेरे को कुछ मिलता नहीं मेरे परिवार के लिए, तब तक मैं तो पीछे हटने वाली नहीं हूँ। और मैं मेरे जान पे उदार हूँ, ऐसा भी मैं रोड पे ही रह रही हूँ, वैसा भी रोड पे ही हूँ। तो इसका जिम्मेदार सभी अभी की सरकार है वही रहेगी। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।